नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागच्या काही व्हिडिओंच्या माध्यमातून मी 3 व्हिडिओंच्या माध्यमातून विद्यार्थी कसा असावा याबद्दलचा विचार आपल्या समोर मांडला. तर त्यानंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी कसा नसावा याबद्दलचा विचार आपण पाहिलेला आहे. आणि या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण संस्कृतमध्ये विद्यार्थ्यांच्या सद्गुणांची बी चर्चा आपण केली आणि विद्यार्थ्यांच्या दुर्गुणांची चर्चाही आपण केलेली आहे. आता जो मी विद्यार्थी कसा नसावा भाग 2 यामध्ये विद्यार्थ्यां कसा नसावा या अंतर्गत विद्यार्थ्यांचे 7 दोष आपण या श्लोकाच्या माध्यमातून संस्कृतच्या पाहणार आहोत. हा संस्कृतचा श्लोक कसा आहे पहिल्यांदा बघा. हा श्लोक म्हणतो आलस्यम मदमोहोच आलस्यम मदमोहोच चापल्यम गोष्टीरवेच चापल्यम गोष्टीरवेच स्तब्धता या अभिमानस्य स्तब्धताच्या या अभिमानस्य सप्तदोषा विद्यार्थिनाम सप्तदोषा विद्यार्थिनाम. आलस्यम मदमोहच चापल्यम गोष्टीरवेच स्तब्धताम या अभिमानस्य सप्तदोषा विद्यार्थिनाम असा हा श्लोक आहे. आणि या श्लोकामध्ये विद्यार्थ्यांच्याकडे असणाऱ्या 7 दोषांची चर्चा केलेली आहे. कुठले 7 दोष या श्लोकाच्या माध्यमातून सांगितले गेलेले आहेत. त्यातला पहिला दोष सांगितला गेलेला आहे तो म्हणजे आळस. दुसरा सांगितला गेलेला आहे मद किंवा अहंकार. तिसरा सांगितलेला आहे मोह किंवा आसक्ती. चौथा सांगितलाय चंचलपणा. 5वा सांगितलेला आहे गप्पा मारण्यात वेळ घालवणे. 6वा सांगितलाय गोष्टी म्हणजे हट्टीपणा किंवा उद्धटपणा. 5वा गप्पा मारण्यात वेळ घालवणे किंवा गप्पा गोष्टींच्या मध्ये वेळ घालवणे. 6वा सांगितलाय हट्टीपणा किंवा उद्धटपणा आणि 7वा सांगितलाय अभिमान. तर आपण प्रत्येक दोषाबद्दलची चर्चा संक्षेपानं का असेना परंतु या ठिकाणी करणार आहोत. तर अशा पद्धतीचे 7 दोष विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सांगितले गेलेले आहेत. ज्याला चांगला विद्यार्थी बनायचा आहे त्यानं या 7 दोषांच्या पासून कोसो दूर राहिलं पाहिजे, तरच त्याला चांगला विद्यार्थी किंवा ज्ञानार्थी बनता येईल. अन्यथा जरी तो कुठल्याही शाखेला शिक्षण घेत असला तरी तो नावाचा विद्यार्थी राहील परंतु खऱ्या अर्थाने त्याला विद्यार्थी म्हणता येणार नाहीये अगर हे 7 दोष त्याच्याकडे असतील तर. आपण एका दोषाबद्दलची चर्चा इथे करूयात. पहिलं सांगितलं गेलेलं आहे आळस. काय सांगितलंय की विद्यार्थ्याचा पहिला दोष जर दुर्गुण कोणता असेल तर त्याच्याकडे काय असता कामा नये, आळस असता कामा नये. पुन्हा आम्ही सांगतोय की आलसस्य कुतो विद्या आलसस्य कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतो सुखम. आळसामुळं विद्या मिळत नाही, विद्या मिळत नाही तर धन मिळत नाही, धन मिळत नाही तर मित्र मिळत नाहीत, मित्र मिळत नाहीत तर सुख मिळत नाही. असा हा आळस फार वाईट आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यानं विद्यार्थी जीवनामध्ये या आळस नावाच्या दुर्गुणाला आपल्या जवळ येऊ द्यायचं नाहीये. आज करायची आता करायची गोष्ट आत्ताच करायची आहे. नहीं तो आज करे सो कल, कल करे सो परसो, इतनी ही क्या है जल्दी जब जीना ही है बरसो. आता तर कुठं जुलै महिना उजाडलाय, आपल्या परीक्षा ऑक्टोबर मध्ये आहेत. आताच अभ्यास करायची काय गरज आहे. आता तर कुठं ऑगस्ट आलाय, ऑक्टोबर मध्ये परीक्षा. आता तर कुठं सप्टेंबर आलाय, आणखीन 1 महिना परीक्षा आहे. असा आळस करून दिवस ढकलत न्यायचे नाहीयेत. यामुळे काय होतं, आळसामुळं आपला अत्यंत अमूल्य असा वेळ वाया जातो. मला तर कळत नाही अलीकडची मुलं एखाद्या वेळेस तास घेऊत का म्हटलं की म्हणतात नाही सर आज नको, बोर झाले. तारुण्यावस्थेमध्ये या मुलांना बोर होतं. हे ऐकल्याच्या नंतर असं वाटतं की यांना उचलावं आणि कुठल्या तरी कोरड्या बोरमध्ये सोडावं आणि वरून दगड झाकून टाकावा. काय करणार तुम्ही?
सळसळत्या रक्ताच्या तारुण्याच्या काळात जर तुम्हाला बोर होत असेल, आळस येत असेल, तर याच्या इतकं दुर्दैव कुठलंही नाही आहे. आणि म्हणून या आळसामुळं काय होतं की आपला अमूल्य वेळ वाया जातो. आणि मग परीक्षा अत्यंत जवळ आली की मग घाई गडबड आपण करायला लागतो आणि त्याच्यातनं साध्य कमी आणि चुका जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि म्हणून आपण आळस करायचा नाहीये. आळस केला की मग एकाग्रता आपली राहत नाहीये आणि एकाग्रतेशिवाय तर आपल्याला कुठलंही ध्येय प्राप्त करता येत नाहीये. आळसामुळं काय होतं, आत्मविश्वास घटतो का? जाऊ द्या, उद्या करू परवा करू म्हणत परीक्षेच्या समोर करायला गेला की त्याला ते पूर्ण काही साध्य करता येत नाही आणि मग मार्क्स कमी पडायला लागले की म्हणतो आपण बुद्धू आहोत, आपल्याला काही येतच नाहीये. अशा प्रकारचा आपला सकारात्मक असलेला आत्मविश्वास पाठीमागं पडून नकारात्मक आत्मविश्वास किंवा नकारात्मकता आपल्यामध्ये वाढायला लागते. आणि म्हणून आत्मविश्वास जर घालवायचा असेल तर तुम्ही आळस करा. आत्मविश्वास जर टिकवायचा असेल तर आळस करू नये. आळस हा आपल्या खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याचा काय आहे, शत्रू आहे. असं म्हटलंय की आलस्य ही मनुष्याना शरीरस्सो महान रिपू. माणसाचा सगळ्यात मोठा रिपू म्हणजे शत्रू शरीराचा जर कोण असेल तर तो आळस आहे. आणि अशा या शत्रूला विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी स्थान द्यायचं नाही आहे. हा पहिला दुर्गुण आळसाच्या संबंधानं सांगितला गेलेला आहे. विद्यार्थ्याचा दुसरा दुर्गुण जो सांगितलाय त्याला मद किंवा अहंकार म्हटलं गेलेलं आहे. काही जणांना ज्ञानाचा अहंकार असतो, काही जणांना बुद्धिमत्तेचा अहंकार असतो, कुणाला संपत्तीचा अहंकार आहे, कुणाला सौंदर्याचा अहंकार आहे, कुणाला शरीरयष्टीचा अहंकार आहे. हे सगळे विद्यार्थी दिशेतले अहंकार तुम्हाला मी सांगतोय. अशापैकी कुठलीही गोष्ट आपल्याकडे असेल तर त्याचा अहंकार बाळगायचा नाहीये. या अहंकारामुळे काय होतं, मला हे तर येतं, याला काय कळतं, दुसऱ्याकडे तुच्छतेने पाहण्याची वृत्ती वाढते आणि त्यामुळे आपल्यातली शिकण्याची वृत्ती हळूहळू कमी व्हायला लागते. इतरांचं मार्गदर्शन माणूस घेत नाहीये. त्याला काय येतंय, त्याच्यापेक्षा तर मी शहाणा आहे, मलाच सगळं येतं. आणि यामुळं इतरांकडनं जे मार्गदर्शन घ्यायचे ती वृत्ती कमी होते आणि ही वृत्ती ज्ञान मिळवण्यासाठी अत्यंत घातक आहे. आणि त्यामुळं अहंकार अशा पद्धतीनं आपलं नुकसान करतो. अहंकारी माणूस चुका मान्य करत नाहीये. ज्ञानेश्वर माऊलींच्या एका ओवीवरती मी फार विस्तारानं बोललोय माझ्या रामकृष्ण बदने युट्यूब चॅनलवरती. ते म्हणाले की अज्ञानी माणसाला कधीच अहंकार होत नाहीये. अहंकार कोणाला होतो, ज्ञानी माणसाला होतो. आणि हा अहंकार ज्ञानाचा कंठाचा काय करतो, गंट दाबतो, म्हणजे त्याची गळचिपी करतो. फार सुंदर ओवी आहे. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञान्या पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी, असं या अहंकाराचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून अहंकारी जो कोणी विद्यार्थी असतो त्याला गुरुजनांबद्दल आदर वाटत नाही, आपल्या पालकांबद्दल आदर वाटत नाहीये, ज्येष्ठांच्या बद्दल आदर वाटत नाहीये. आणि त्यामुळं मग यांचा आशीर्वाद जो त्याला प्राप्त व्हायला पाहिजे, यांचं जे मार्गदर्शन त्यांना मिळायला पाहिजे ते मिळू शकत नाहीये. आणि त्यामुळं अहंकार फार वाईट आहे. या मदाबद्दल फार सुंदर अभंग संतांचा आहे. यापूर्वी तो उद्धृत केलाय मी एका अन्य व्हिडिओमध्ये की तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, सदा मुसमुसी म्हैसा जैसा. एखादा रेडा जर खाऊन पिऊन माजला तर तसा जसा मुस 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 करतो, कुणालाच तो आवरत नाहीये, तसा तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, सदा मुसमुसी म्हैसा जैसा. हा तारुण्याचा मद आपल्याला अभ्यासामध्ये जिरवता आला पाहिजे. नको त्या ठिकाणी अहंकारामध्ये जर आपण जिरवायला लागलो तर आपलं विद्यार्थी दशेमध्ये नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. एखाद्या वेळेस यश जरी आपल्याला मिळालं तर त्या यशाचा अहंकार आला की मग तरी परंतु आपण पुढे जाण्याच्या ऐवजी मागे येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि म्हणून एका संस्कृत श्लोकामध्येच विद्या विनयेन शोभते, असं मला असं वाटतं की हा विचार आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवला पाहिजे. आणि म्हणून आपण बघितलं
की दत्तात्रयांनी 24 गुरु केलेले आहेत. जो जो जयाचा घेतला गुण त्यालाच त्यांनी गुरु केलेला आहे. आणि हे कधी शक्य आहे? आपल्याकडे जेव्हा अहंकार नसतो तेव्हा. म्हणून विद्यार्थ्यांनी हा दुसरा दुर्गुण अहंकाराचा काढून टाकला पाहिजे आणि ज्यांच्याकडून जे जे काही आपल्याला शिकता येईल ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी दशेतला तिसरा दुर्गुण सांगितला गेलेला आहे, तो म्हणजे मोह. कोणता दुर्गुण आहे? मोह. मोह म्हणजे एखाद्या गोष्टीचे अतिरेकी आसक्ती. कुठल्याही एखादी समजा वस्तू असेल, एखाद्या सुखसोयीविषयी असेल, कोणत्याही गोष्टीचं असेल. विद्यार्थ्यापैकी तो मुलगा असेल तर मुलीबद्दलची आसक्ती, लोभ अंतःकरणामध्ये, मुलगी असेल तर मुलाबद्दलचा लोभ अंतःकरणामध्ये आला तर आपण अभ्यासापासून दूर जातो. म्हणून लोभ किंवा मोह काय आपण आपल्या आयुष्यामध्ये येऊ द्यायचा नाही आहे. मोहामुळं काय होतं की आपण आपलं ध्येय विसरायला लागतो, आपल्या कर्तव्यापासून आपण दूर जायला लागतो आणि त्या मोहाच्या जाळ्यामध्ये अडकून पडतो. मोहामुळं काय होतं तर आपली निर्णय क्षमता जी आहे ती निर्णय क्षमता देखील कमी होते. अभ्यासाला खरं तर आपण मोहापेक्षा प्राधान्य अभ्यासाला दिलं गेलं पाहिजे. अलीकडच्या मुलांना मोबाईलचा, सोशल मीडियाचा खूप मोह लागलेला आपण पाहतोय. प्रवासात जरी असले तरी एखादं पुस्तक त्यांच्या हातात दिसत नाही आहे. मोबाईल असतो, त्याच्यावरती चॅटिंग असेल किंवा मग रील्स बघण्यामध्ये ते वेळ वाया घालतात. रील्स बघून तुम्हाला रिअल हिरो बनता येईल असं नाही आहे. त्यामुळं आपण सोशल मीडियाचा जो काही मोह आहे तो निश्चितपणे टाळला पाहिजे. टी व्ही असेल, हे काही जे मोह आहेत तारुण्यामध्ये, आणखीन काही मुलांना मुलींबद्दलचा शारीरिक मोह असू शकतो, मुलांना मुलींना आणि मुलींना मुलांना, तर या मोहापासनं दूर जाणं ब्रह्मचर्यत्व आपण म्हटलं ना तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण मोह सोडायचा आहे. मग ते साधनांच्या बद्दलचा मोह असेल, शारीरिक सुखाच्या बद्दलचा मोह असेल किंवा मग कुठलाही असो मोह विद्यार्थी दशेमध्ये सोडला पाहिजे. हा एक दुर्गुण आपण टाकून देणं विद्यार्थी दशेमध्ये महत्वाचा आहे. चौथा जो सांगितला गेला आहे तो म्हणजे चंचलपणा. कारण हे वयच अत्यंत चंचलपणाचं असतं आणि म्हणून या वयामध्ये आपण बघितलं असेल तर बरीच मुलं जी 8वी 10वी पर्यंत समजा फार काय अभ्यासात पुढे नसतात, ते पुढे डिग्रीला चांगले मार्क्स घेऊन चांगल्या नोकरीला लागतात, कारण त्यांनी चंचलपणाचा उपयोग अभ्यासासाठी केला असतो. तर बरेच मुलं 12वी पर्यंत मेरिटमध्ये, 10वीला मेरिट आलेले, परंतु नंतर मात्र त्यांनी मोहामध्ये अडकतात. त्यांच्यामध्ये नको तो चंचलपणा येतो आणि ते अभ्यासापासून दूर जायला लागतात. चंचलपणामुळे एकाग्रता कमी होते, शिकलेलं नीट लक्षात राहत नाही आहे, कारण त्याचं लक्ष एका ठिकाणी नसतंच. बसला जरी शरीरानं तो वर्गात असला, जरी तो अभ्यासाला पुस्तकामध्ये त्याने डोळे लावलेले असले तरी त्याचं मन चंचल असतं. म्हणून म्हणलं ना, मनवा तू चहो दिसी फिरे इह तो सुमिरन नाही, अशी अवस्था त्या चंचल मनाची होते. त्यामुळं कोणतंच काम त्याला पूर्ण करता येत नाहीये. सगळे अभ्यास तो अपूर्णच ठेवतो आणि म्हणून त्यानं काय केलं पाहिजे तर ही चंचलपणा कमी केला पाहिजे. एका वेळेला एकच काम आपण आपल्या मनाला, बुद्धीला लावलं पाहिजे. त्यासाठी चंचलपणा कमी केल्याशिवाय आपलं असं करता येत नाही आहे. आणि म्हणून हा एक तो जो त्याच्यातला चौथा दुर्गुण आहे तो घालवण्यासाठी मग या दशेमध्ये मुलांनी ध्यान, प्राणायाम आहे की नाही, विपश्यना किंवा योगा चे शिबिर अटेंड केले पाहिजेत आणि त्याचा सराव देखील केला पाहिजे. कारण यामुळं मन एकाग्र व्हायला आणि चंचलता कमी व्हायला मदत होते. तेव्हा चंचलपणाचा हा जो दोष आहे चौथा, तो देखील विद्यार्थ्यांनी टाळला पाहिजे. पाचवा जो दोष सांगितला गेलेला आहे की गप्पा मारण्यामध्ये वेळ घालवणे. बरेच विद्यार्थी पुस्तक का पुस्तक, हमें दुनिया से क्या मतलब, मदरसा है वतन अपना, मर मिटेंगे किताबों पर, पेज होगा कफन अपना समनत,
केवळ अभ्यासामध्येच आपला वेळ घालवतात. काही विद्यार्थी मात्र गप्पा गोष्टींच्या मध्ये अधिकचा वेळ दवडतात आणि हा अमूल्य वेळ गप्पा गोष्टीत गेल्यामुळं अभ्यासावर त्याचा दुष्परिणाम होतो. वेळेमध्ये जो अभ्यास होणं गरजेचं आहे ते होत नाही. अभ्यास करायचं साचत जातं आणि गप्पामध्येच वेळ निघून जातो आणि मग साचलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी घाईगडबडीमध्ये अनेक चुका होऊन हाती काहीही लागत नाही आहे. पूर्ण अर्थानं ध्येय प्राप्त होऊ शकत नाही आहे आणि त्यामुळं गप्पामध्ये आपण वेळ घालवायचा नाही आहे, कारण आपल्या आयुष्यातला हा अत्यंत मौल्यवान असा वेळ आहे. एकदा वाहून गेलेलं नदीतलं पाणी पुन्हा आपल्याला ते परत मिळत नाही आहे. तसा वेळ निघून गेलेला पुन्हा परत मिळत नाही आहे. तो कुणालाच परत मिळालेला नाही आहे. तथागत गौतम बुद्धांपासून ते कालच्या महापुरुषांच्या पर्यंत एकदा जो वेळ निघून गेला तो गेला. त्यामुळं गप्पा मारण्यामध्ये व्यर्थ आपण वेळ घालवायचा नाही आहे. आणि गप्पातनं काय होतं, निरर्थक गोष्टींची चर्चा होते आणि मग आपण आपलं मन निरर्थक गोष्टींच्या मध्ये गुंतवतो. गप्पांमधनं आपण कुणाची तरी निंदानालस्ती करतो. ज्याची निंदानालस्ती केली त्याच्या कानावर गेलं की त्याचं आणि आपलं बिनसतं, किंवा जरी तो माणूस आपल्याला दिसला तरी आपल्या मनामध्ये विनाकारण अपराधाची भावना येते की अरे मी काल याच्याबद्दल तिथे असं बोललो, आणि मग विनाकारण आपलं मन तणावामध्ये येतं आणि अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळं आपण कधीही या गप्पा गोष्टींच्या मध्ये विद्यार्थी दशेमध्ये अजिबात वेळ वाया घालायचा नाही आहे. हाही एक दुर्गुण आपण टाळला पाहिजे. त्यानंतर जर गप्पाच मारायच्या असतील तर आपण ज्ञानवर्धक विषयांच्या वरती गप्पा मारल्या पाहिजेत. आणि खरं तर या वयामध्ये मुलांनी अशा मुलांशी मैत्री करावी की ज्याला अभ्यासामध्ये किंवा ज्ञान मिळवण्यामध्ये रुची आहे. अशा विद्यार्थी बरोबर जर आपण मैत्री केली तर आपल्या गप्पा देखील ज्ञानवर्धक आणि अभ्यासाच्याच घडतील. नको त्या चुकीच्या मुलांची संगत करून गप्पा मारल्या तर आपण ध्येयापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि म्हणून आपण हा 5वा दुर्गुण टाळला पाहिजे. त्यानंतर 6वा येतो हट्टीपणा किंवा उद्धटपणा. अलीकडच्या पिढीमध्ये आपल्याला हा हट्टीपणा दिसतो. आई वडील कुठल्याही मुलाचं पाल्याचं नुकसान व्हावं असा कधीच विचार करत नाही आहेत. आई वडील अनुभवाचे बोल बोलत असतात, आपल्या मुलांना सांगत असतात, परंतु मुलं हट्टीपणामुळं ते ऐकत नाही आहेत आणि त्यामुळं उद्धटपणामुळं ते ऐकत नाही आहेत आणि पुढे नुकसान झाल्याच्या नंतर मग मात्र त्यांच्या लक्षात येतं की आपले आई वडील म्हणत होते ते खरं होतं, परंतु त्यावेळेसपर्यंत वेळ निघून गेलेला असतो. आणि हट्टीपणा उद्धटपणामुळं काय होतं, आपण जर असं वागलो तर आपल्या गुरुजनांचा आपल्यावरचं प्रेम कमी होतं, पालकांचं प्रेम कमी होतं, संबंधितांचं प्रेम कमी होतं. पण उद्धटपणा हट्टीपणा कधीही करायचा नाहीये. नवीन ज्ञान स्वीकारण्याची आपण वृत्ती बाळगली पाहिजे. हट्टीपणामुळं काय होतं तर मित्रांशी आपले जे चांगले संबंध आहेत ते बिघडतात. तुमच्याकडे किती जरी ज्ञान असलं आणि तुम्ही हट्टी असाल तर तुमच्या व्यक्तिमत्वाला पूर्णत्व प्राप्त होत नाही आहे. त्यामुळं आपण हट्टीपणा कधीही करायचा नाही आहे. आणि विद्यार्थ्यांचा या श्लोकामध्ये जो 7वा दुर्गुण किंवा दोष सांगितला गेलेला आहे तो म्हणजे अभिमान. तर विद्यार्थ्यांनी कधीही अभिमान बाळगायचा नाही आहे. गुरूंना दिलेलं ज्ञान आहे ते अत्यंत नम्रपणे स्वीकारायचं आहे. गुरुच्या प्रती आपल्या अंतःकरणामध्ये विनयशीलता बाळगायची, अभिमानाला स्थान द्यायचं नाही आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. देव व्हायच्यासाठी दुसरं काही करावं लागत नाही आहे. आपल्या अंतःकरणामध्ये जो अभिमान बसलेला आहे ना, तो अभिमान काढून टाकला की माणूस आपोआप देव होतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी तर अज्ञान प्राप्त करायचं आहे, त्यासाठी अभिमानाला जवळ येऊ द्यायचं नाही आहे. अभिमानामुळं काय होतं की स्वतःच्या चुका आपल्याला दिसत नाही आहेत आणि दुसराही कोणी आपल्या या स्वभावामुळं आपल्या चुका सांगत नाही आहे आणि त्यामुळं आपलं खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. तिसरी गोष्ट म्हणजे या अभिमानामुळं आपल्यात जो नम्र भाव आहे, त्याला आपण विनम्रता म्हणतो, तो नष्ट होतो. आणि विनम्रता नावाचा सद्गुण आपल्यातनं मायनं झाला की तुम्ही किती जरी मोठे झालात तरी
तुमची समाजामध्ये काही फार किंमत राहत नाही आहे. आणि म्हणून विद्यार्थी दशेमध्ये अभिमान बाळगायचा नाही, त्याला आपण थारा द्यायचा नाही आहे. हाही एक दुर्गुण आपण काढून टाकण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं एक चांगला विद्यार्थी आपल्याला घडायचा असेल, ज्ञानार्थी बनायचं असेल, तर आपण आपल्या जीवनातले हे सप्तदोष टाळले पाहिजेत. हा व्हिडिओ ऐकत असताना प्रत्येकाने आपल्या अंतकामासामी पुन्हा पाहावे, काढूनी चष्मा डोळ्यावरचा. आपल्याकडे सिंहावलोकन हा शब्द वापरला जातो. कशामुळे वापरला जातो? तर त्याचं कारण असं की सिंह काही काळ चालतो आणि बरंचसं चालून गेल्यानंतर तो अदबीनं मागं वळून बघतो की मी कुठून निघालो होतो आणि कुठपर्यंत येऊन पोहोचलो आहे. या क्रियेलाच सिंह अवलोकन असं म्हणतात. आपणही आपल्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी मी कुठून अभ्यास सुरू केला होता, कुठपर्यंत झालेला आहे आणि आता किती राहिलेला आहे याचं सिंहावलोकन किंवा माझ्या स्वभावाचं सिंहावलोकन मी करून माझ्या सद्गुण किती आहेत आणि माझ्यात हे सांगितलेल्या 7 दुर्गुणांच्या पैकी दुर्गुण किती आहेत याचा मेळ घातला पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामधनं दुर्गुणांना नष्ट करून सद्गुणांना जास्तीत जास्त स्थान देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं तुम्ही आणि मी तो प्रयत्न करावा, एवढीच अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ विद्यार्थी कसा नसावा याबद्दलचा दुसरा भाग मी आपल्यासमोर ठेवतोय. मला खात्री आहे की विद्यार्थी कसा असावा याबद्दलचे 3 व्हिडिओ, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सद्गुणांची चर्चा आपण केलेली आहे, आणि विद्यार्थी कसा नसावा याबद्दलचे हे 2 व्हिडिओ, ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या दुर्गुणांच्या बद्दलची चर्चा केलेली आहे. खरं तर प्रत्येकाने हे व्हिडिओ ऐकून आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण करावं आणि आपल्या विद्यार्थ्यांना देखील ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवावेत, त्यांना ऐकवावेत. म्हणजे आपलं बरंचसं काम हलकं होईल असं निश्चितपणे मला वाटतं. कारण असं म्हणतात की कान सोनारानंच टोचावेत. तसं आपलं पाल्य ऐकेलच असं नाही आहे, परंतु दुसऱ्यानं कोणी सांगितलं तर तो कदाचित ऐकण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि म्हणून आपली पाल्य जर आपलं ऐकत नसतील तर असे व्हिडिओ त्यांना हळूच ऐकण्यासाठी द्यावेत, जेणेकरून निश्चितपणे बऱ्याच विद्यार्थ्यांच्यावरती अशा व्हिडिओच्या श्रवणाचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि तो व्हावा, एवढ्याच उद्देशानं मी असे हे व्हिडिओ बनवतो आहे. आपला श्रवणाचा आशीर्वाद अशाच पद्धतीचा असू द्यावा, एवढी अपेक्षा तुम्हा श्रोते मायबापांच्याकडनं व्यक्त करतो. कारण माऊली म्हणाले, प्रभू तुम्ही महेशाची ये मूर्ती. खऱ्या अर्थानं तुम्ही आहात. म्हणून असं म्हटले की अहो चंद्रकांतो द्रवता कीर होय, परी ते हातवटी चंद्रिकी आहे, वक्ता तो वक्ताची नोहे, श्रोतने विन. मी तर शेवट असं म्हणेन की हे सारस्वताचे गोड, तुम्हीच लाविले जी झाड, तरी आता अवधान अमृते वाढ, शिंपोनी की जे. माऊलींच्या या ओवीप्रमाणे तुम्ही तुमच्या अवधान अमृताच्या माध्यमातनं माझं हे वक्तृत्वरूपी जे झाड आहे सारस्वताचं, तर त्याला वाढवण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी भरभरून आशीर्वाद द्यावा, एवढी प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करून यूट्यूब चॅनलला रामकृष्ण बदने जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करून मला काम करण्यासाठीचं बळ द्यावं, अशा प्रकारची पुनश्च एकदा मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा आपण विद्यार्थ्यांच्या नंतर शिक्षकांबद्दल, पालकांच्याबद्दलचे गुणवैशिष्ट्यांची चर्चा वेगवेगळ्या व्हिडिओंच्या माध्यमातून करूयात. त्याचबरोबर मध्ये मी आपल्या अभ्यासक्रमाचे देखील हिंदीतले व्हिडिओ आपल्या श्रवणासाठी पाठवतो आहे, त्याचंही आपण श्रवण करावं. काही दृष्टांत बोध बऱ्याच जणांना, अलीकडं मुलांना सांगायला गोष्टीच येत नाही आहेत, तर या छोट्या छोट्या मुलांना दृष्टांत बोधाच्या माध्यमातून आपण गोष्टी ऐकवाव्यात. कुठं भाषण, प्रवचन, कीर्तन करायचं असेल तर आपल्याला सिद्धांत समजून सांगण्यासाठी दृष्टांत कामाला येतात. तसे दृष्टांतही मी माझ्या या चॅनलवरती टाकतो आहे. महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या किंवा जेवढे म्हणून या देशामध्ये आपण दिवस साजरे करतो त्या प्रत्येकावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत 800 पेक्षा अधिक. तर त्यापैकी आपल्याला जो ज्या वेळेला महत्त्वाचा वाटेल तो त्यावेळेला श्रवण करावा आणि या व्याहत वाहणाऱ्या ज्ञानगंगेचा लाभ आपणही घ्यावा, एवढीच प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार.